पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना पूर्ण करा तरच मतदान करू, नसता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तालुक्यातील 55 गावातील ग्रामस्थांनी दिलाय। लोकसभेचे उमेदवार आणि तालुक्यातील पुढाऱ्यांना गाव प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आलाय। मंगळवार रोजी पैठण तालुक्यातील खेरडा गावात 55 गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतलाय। या बैठकीला खेरडा, नानेगाव, पुसेगाव, ताडा बुद्रुक, हर्षी खुर्द, हर्षी बुद्रुक, सोनवाडी, खातगाव, इनायतपूर, पारुंडी, बेलदरी तांडा, खेरडा तांडा, मोती ताडा यासह 55 गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील 55 गावातील पिण्यासाठी आणि शेती सिंचनाचा लाभ होणार आहे। मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे या योजनेचे काम गेली 10 वर्षांपासून निधी अभावी रखडले आहे। त्यामुळे 55 गावात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ परेशान आहेत। आम्ही सर्व 55 गावातील शेतकरी एकत्र येऊन बैठक घेतलेली आहे की येणाऱ्या लोकसभेला मतदान करायचं नाही, मतदानावर बहिष्कार टाकायचा आहे आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करायची। पाठीमागच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी आमच्या मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे हे आले आणि 2 महिन्यामध्ये पाणी देतो असं सांगून गेले, पण त्या गोष्टीला होऊन 3-4 महिने आज होऊन गेलेले तरी आम्हाला पाणी नाही आणि निवडणूक आता तोंडावर आली आणि आमच्याकडे पुन्हा तेच मतं मागायला येत आहे। खूप गंभीर असा प्रश्न आमचा झालेला आहे। आम्ही मरावं का जगावं हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे। ती ब्रह्मगव्हाण योजना ती कार्यान्वित न झाल्यामुळे आणि दरवेळेस आमच्या इथं गावात वेगवेगळे राजकारणी लोक येतात, खासदार येतात, रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष, BJP हे एवढे मोठे नेते ते सगळे येतात, ते फक्त आश्वासन देतात 2 महिन्यात पाणी आणतो, 3 महिन्यात पाणी आणतो, पण पाणी वगैरे काही आणणं त्यांचं शक्य नाही झालेलं। पण आज आमच्यासारखे तर हजारो तरुण आहेत, आज यांना रोजगार नाही उपलब्ध, काही नाही। जरी शेती भरपूर आहे आमच्या घरी पण पाणी नसल्यामुळे शेतीचा काही उपयोग नाही आणि रोजगार पण नाही जवळ। आम्हाला 60-60, 70-70, 80-80 किलोमीटर लांब रोजगारासाठी जावं लागतं, रोजंदारीने मजुरी करण्यासाठी। तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्यासाठी खासदार वगैरे कोणी व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सर्व तरुणांनी बहिष्कार टाकलेला आहे। शेतीतील पीक, फळबागा सुकून गेले आहे। आजही या गावात पैसे देऊन पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागतंय। जायकवाडी धरण उशाला कोरड आमच्या घशाला अशी परिस्थिती असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त केला जात आहे। त्यामुळे दुष्काळाने होरपळून असलेले 55 गावातील ग्रामस्थ एकवटला असून त्यांनी सामूहिकपणे नो वॉटर नो वोट अशी भूमिका घेणाऱ्या 23 एप्रिल रोजी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याचा निर्णय कायम ठेवत सर्व पक्षाच्या उमेदवार आणि पुढाऱ्यांना गाव प्रवेश बंदी घातली आहे।